नमस्कार, माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मी आज स्वागत करते। तर आज मी तुम्हाला मिक्स डाळीचे अप्पे बनवून दाखवणार आहे। तर स्किप न करता माझा पूर्ण हा व्हिडिओ पहा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे अशा प्रकारे तांदूळ घेतलेले आहेत। 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। 1 वाटी अशी उडदाची डाळ घेतलेली आहे। 1 वाटी मुगाची आणि तुरीची मिक्स होती म्हणून मी तीच घेतली। तुम्ही इथे मुगाची डाळ वापरू शकता फक्त। आणि इथे 1 वाटी अशी चणा डाळ घेतलेली आहे। तुम्ही इथे मसूर डाळीचाही वापर करू शकता, खूप छान अशी टेस्ट लागते। तर हे पहा, अशा प्रकारे आपण हे पूर्ण आता मिक्स करून घेऊया। इथे तुरीची डाळ नाही वापरली, फक्त मुगाची वापरली तरी चालते। माझी मिक्स केलेली होती त्यामुळे मी त्याच प्रमाणात घेतलेली आहे। तर मी इथे 1 वाटीच घेतलेली आहे, पूर्ण प्रमाण एकच प्रमाण ठेवलेलं आहे। आणि तुम्ही अशा प्रकारे अप्पे केले तर खरंच खूप छान असे खुसखुशीत असे अप्पे होतात आणि खूप छान असे। आता स्वच्छ पाण्याने, माझी उडदाची डाळ ही घरची आहे त्यामुळे सालाची डाळ आहे। तुम्ही सालाची नाही घेतली, साधी डाळ घेतली तरी चालेल। तर चला आता आपण हे मिक्स केलेले आहे, स्वच्छ असं 2-4 पाण्याने आपण धुवून घेऊया। मी हे अशा प्रकारे मी स्वच्छ हे धुवून घेतलेलं आहे। 4 ते 5 तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। तर आपण आता हे भिजत ठेवूया। त्यानंतर जेवढ्या प्रमाणात आपण डाळी घेतल्या आहेत तेवढ्या प्रमाणात आपण तांदूळ घेतले तर खूप छान असे अप्पे होतात। तर हे पहा, मी पूर्ण आपण वाटण करून, अगदी बारीक नाही वाटायचं, हे रवाळच ठेवायचं आहे, जास्त बारीक पेस्ट याची नाही करायची। तर हे पहा अशा प्रकारे, आणि पूर्ण एकजीव असं हाताने करून घ्यायचं, मग खूप छान असं आपलं पीठ हे फुलतं। तर हे रात्रभर मी 5 ते 6 तासासाठी मी असंच भिजत ठेवणार आहे पूर्ण, म्हणजे खूप छान असं आपलं पीठ तयार होईल। तर हे पहा, तर त्यामध्ये टाकण्यासाठी मी पूर्ण, तुम्ही आवडीनुसार यामध्ये व्हेजिटेबल पूर्ण काय तुम्हाला आवडत असेल तेवढं टाकू शकता। मी इथं काकडी, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर असा बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि कांदाही यामध्ये घालणार आहे आणि थोडी आपली कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकणार आहे। त्यामुळे काय होतं ना, खूप छान असे आपले चवदार अशी लागतात। हे पहा, असं अशा प्रकारे मी कांदा हे सगळं आणि बारीक कट करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं, शिजायलाही शिजतही छान आणि लागतंही छान। हे पहा, आपलं पीठ तयार झालेलं आहे। सकाळी खूप छान असं गच्च पातेलं भरलं होतं, मी काढून ठेवलं। एकदम सगळ्या याच्यामध्ये जसं लागेल तसंच आपल्याला याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। आपण जर पूर्ण भाज्या घातल्या तर आपलं एवढं वापरणं होत नाही। आपण या पिठाचे उत्तप्पे, डोसे पण करू शकतो, खूप छान असे होतात। तर हे पहा, यामध्ये मी थोड्या प्रमाणात, जेवढ्या प्रमाणात मला अप्पे बनवायचे होते तेवढंच मी पीठ बाजूला काढून घेतलं आहे आणि यामध्ये मी सगळं भाज्या टाकून घेतल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घातलं आहे। तर आपल्याला हे एकजीव असं पूर्ण करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तिखट मिरची घालू शकता। मी अगदी 2 साध्या हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या आहेत आणि कोथिंबीर घातली आहे। तर चला, अशा प्रकारे, आणि अप्पे पात्राला काय करायचं, अगोदर आहे ना थोडं तेल टाकून घ्यायचं। तेल टाकल्याने काय होतं, आपले अप्पे खाली चिकटत नाहीत, खूप छान असे होतात आणि कुरकुरीतही होतात। तर अशा प्रकारे मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता यामध्येच आपल्याला हे आपलं अप्प्याचं गच्च भरून टाकायचं, म्हणजे काय होतं ना, आपले अप्पे खूप छान असे टम्म अजून वरती फुलून येतात। तुम्हाला दाखवेलच मी। चला, अशा प्रकारे आपण सगळे अप्पे टाकून घेऊया। तर हे पहा, आपले अप्पे एका साईडने झालेले आहेत। तर असे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे परत एकदा पलटी करून घ्यायचे आहे। दोन्ही साईडने असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान असे शिजून, अगदी 5 मिनिटात शिजून होतात हे लगेच। पण दोन्ही साईडने जर नाही शिजवले तरी छान लागतात, पण दोन्ही बाजूने शिजवले की अजूनच असे कुरकुरीत असं त्याला रंगही छान येतो आणि लागायला टेस्टही खूप छान लागते। तर हे पहा, आपण आता पूर्ण अप्पे असे पलटी करून घेऊया आणि अगदी नंतरून जास्त वेळ ठेवायची, झाकण नाही ठेवलं तरी होतं, पण एकदम अगदी 2 ते 3 मिनिटात फक्त आपल्याला हे असे पूर्ण पलटी करून घ्यायचे आहे।
तर पाहूया, मी झाकण अगदी 2 मिनिटासाठी ठेवले होतं. तर हे पहा आपले आप्पे बनवून तयार आहेत. अगदी वरतून असे कुरकुरीत असे होतात आणि आतमधून असे सॉफ्ट असे होतात. ते तुम्ही पाहू शकता. रंगही खूप छान असा आलेला आहे आप्प्यांना आणि मस्त असे झालेले आहेत. अशा प्रमाणे योग्य प्रमाणात आपण सगळं घेतलं ना की खरंच आप्पे खूप छान असे होतात आणि अगदी डब्याला, मुलांना डब्याला देण्यासाठी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. तर हे पहा किती खूप छान दिसत आहेत आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण आपल्या भाज्या आपण ज्या टाकल्या होत्या ना त्या पूर्ण आतपर्यंत शिजलेल्या आहेत आणि टेस्ट पण खूप छान लागते भाज्यांची. तर चला आपण आता आप्पे खायला घेऊया. झालेले आहेत तयार. अशा प्रकारे आपले आप्पे बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आवडले असतील, काही चूक झाली असेल तरी कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशा नवीन नवीन रेसिप्या बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका. चला पुन्हा आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा.